लेबल जनरेशन. यामध्ये तुम्ही पाहाल प्रॉडक्ट एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर करणे आणि लेबल जनरेट करून प्रिंट करणे. संबंधित परचेस बिलामधील दुसऱ्या प्रॉडक्टला बारकोड नसल्याने आपण आपल्या सॉफ्टवेअरमधून या प्रॉडक्टचे बारकोडिंग करूया आणि त्याचे बारकोड प्रिंट करूया. यासाठी बिलिंग मेनूला क्लिक करा. यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट हा मेनू सिलेक्ट करा. सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर ही विंडो ओपन होईल. यामध्ये लेबल जनरेशन हे डॉक्युमेंट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. सर्च बॉक्समध्ये 801 नंबर टाईप करून देखील लेबल जनरेशन डॉक्युमेंट ओपन करता येते. लिस्ट ऑफ लेबल जनरेशन विंडो ओपन होईल. नवीन डॉक्युमेंट ॲड करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा. रेकॉर्ड विल बी ॲडेड विंडो ओपन होईल. यामध्ये डेट आणि डॉक्युमेंट नंबर आपोआप घेतला जाईल. फ्रॉम लोकेशनच्या समोर ज्या लोकेशनला स्टॉक इन्वर्ट केला आहे ते लोकेशन सिलेक्ट करा आणि टू लोकेशनच्या समोर लेबलिंग करून ज्या लोकेशनला स्टॉक पाठवायचा आहे ते लोकेशन सिलेक्ट करा. फ्रॉम लोकेशन आणि टू लोकेशनच्या समोर तुम्ही तुमच्या गरजेनुसार डिफॉल्ट लोकेशन सेट करून ठेवू शकता. टू लोकेशनमधील लोकेशन सिलेक्ट करून एंटर केल्यानंतर आयटम रेकॉर्ड विल बी इन्सर्टेड ही विंडो ओपन होईल. या विंडोमधून तुम्ही हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून त्याचे बारकोडिंग करू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीप्रमाणे परचेस बिलामधील प्रॉडक्ट्स कॉपी करून त्याचे बारकोडिंग करू शकता. यासाठी कर्सर इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये असताना कीबोर्डवरील F8 की प्रेस करा. एंटर परचेस बिल नंबर विंडो ओपन होईल. ज्या परचेस बिलामधील प्रॉडक्टचे बारकोडिंग करायचे आहे त्या बिलाची सिरीज आणि डॉक्युमेंट नंबर टाईप करा आणि ओके बटन क्लिक करा. आयटम्स इन परचेस बिल ही विंडो ओपन होईल. यामध्ये संबंधित परचेस बिलामध्ये असणाऱ्या प्रॉडक्टपैकी ज्याचे बारकोडिंग स्टेटस अवर बारकोड आहे असे सर्व प्रॉडक्ट्स दिसतील. यामधील काही ठराविक प्रॉडक्टचेच बारकोडिंग करायचे असेल तर सिलेक्ट बटनाला क्लिक करून किंवा F4 की प्रेस करून हवे ते प्रॉडक्ट सिलेक्ट करा. सर्व प्रॉडक्टचे बारकोडिंग करायचे असल्यास सिलेक्ट ऑल या बटनाला क्लिक करा किंवा F5 की प्रेस करा. एखाद्या प्रॉडक्टचे सर्व क्वांटिटीचे बारकोडिंग करण्याऐवजी काही ठराविक क्वांटिटीचेच बारकोडिंग करायचे असल्यास एंटर की प्रेस करा. हवी तेवढी क्वांटिटी टाईप करून एंटर की प्रेस करा. यानंतर सिलेक्ट केलेले आयटम कॉपी करण्यासाठी कॉपी टू व्हाउचर या बटनाला क्लिक करा. आता सिलेक्ट केलेले सर्व प्रॉडक्ट्स इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये कॉपी झालेले दिसतील. डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटन क्लिक करा. प्रॉडक्टचे बारकोड प्रिंट करण्यासाठी F2 की प्रेस करा. सर्व प्रॉडक्टचे बारकोड प्रिंट करण्यासाठी प्रिंट एंटायर डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करा. बारकोडची प्रिंट येईल.